पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील विविध परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संबंधित महानगरपालिकांनी हालचाली सुरू केल्या आहेत। शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते अशा ठिकाणांचा अभ्यास करून या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिले। या अनुषंगाने 16 जुलै 2024 रोजी गांधी चौक येथील महात्मा फुले मार्केट व परिसरातील नाल्यांमध्ये पाणी साचले असून त्याची पाहणी उपायुक्त माधुरी मडावी यांनी केली। या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, उप अभियंता प्रमोद इंगोले, प्रभागाचे अभियंता लक्ष्मण पावडे, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ्य निरीक्षक धनीराम कलोसे, मनपा कर्मचारी उपस्थित होते। गांधी चौक येथील महात्मा फुले मार्केट व परिसरातील नाल्यामध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या। सदर तक्रारींचे निराकरण महानगरपालिकेमार्फत करण्यात आले। सदर तक्रारीवर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी मनपा कर्मचाऱ्यांमार्फत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई केली। नालीत पाणी अडल्यामुळे उपायुक्त माधुरी मडावी यांनी सदर नालीवर बांधण्यात आलेल्या रपटा तोडून नाली साफ करण्याचे निर्देश यावेळी दिले। नालीवर असलेले संपूर्ण अतिक्रमण काढण्याचे सक्त निर्देश यावेळी अतिक्रमण विभागाला देण्यात आले। रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारावरही कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या। सदर नालीतील गाळ त्वरित उचलण्यासाठी गाडी बोलाविण्यात आली। सदर कार्यवाहीमुळे नाली संपूर्ण साफ करण्यात आली। यावेळी उपायुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला सूचना केल्या की नाली बांधत असताना योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे। नियोजन न केल्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होतात। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। शहरात